नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट, जिल्हा नांदेड आणि आपण पाहत आहात माझे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शासन संस्थेची जे विविध अंगे असतात त्या विविध अंगापैकी कायदे मंडळ किंवा विधिमंडळ ज्याला असे म्हटले जाते त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शासन संस्था, शासन संस्थेचा अर्थ आणि शासन संस्थेची व्याख्या या संदर्भात माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हेही पाहण्याचा प्रयत्न केला की या शासन संस्थेच्या विविध अंगामध्ये या तीनही शाखा कशा पद्धतीच्या वेगवेगळ्या असायला हव्या आहेत। आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना अशी प्रत्येक संकल्पना ही वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेणे अत्यंत गरजेचे असते आणि ते समजत असताना आपल्याला हेही पाहावं लागतं की राज्यशास्त्राचा अभ्यास हा सोपा आहे, परंतु तो समजून घेणे अतिशय जरुरीचे आहे। ही प्रक्रिया तुम्ही आज आपण करत आहात। मला असं वाटतं की हा निश्चितच प्रयत्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, समस्या कोणतीही असो ती सोडवण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला विशिष्ट अशा पद्धतीची प्रेरणा मिळत असते, त्यामागचा आपला उद्देश जर चांगला असेल तर आपण आपल्या यशापर्यंत जाऊ शकतो, ही आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं। म्हणून राज्यशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पनांच्या संदर्भात माहिती पाहत असताना त्यामधील मुख्य जो काही आधार आहे, मुख्य जो घटक आहे तो समजून घेतला की आपल्याला पुढे प्रत्येक गोष्ट समजून घेणे आवश्यक होते आणि सोपे सुद्धा जाते। जी पुस्तके आपल्याला वाचावी लागतात त्या पुस्तकामधील आपल्याला कोणता भाग वाचायचा आहे, का वाचायचा आहे या प्रश्नांची उत्तर जर आपल्याला मिळाली असतील लगेचच मग आपण ते पुस्तक वाचू शकतो किंवा तो संदर्भ सुद्धा समजून घेऊ शकतो। अशाच गोष्टी समजून घेण्यासाठी आपण राज्यशास्त्राचा अभ्यास हाती घेतलेला आहे। हा हाती घेतलेला अभ्यास आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि तो पुढे नेत असताना तुमची जी काही अडचण आहे ती सुद्धा दूर करायची आहे। म्हणजे अशा या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये तुमच्यापर्यंत येण्याचं जे काही साधन आहे हे एकमेव साधन म्हणजे अशा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं हा सर्व माझ्या व्हिडिओसाठी प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे किती धन्यवाद मानावे हे काही सांगता येत नाही किंवा मला या ठिकाणी शब्दामध्ये ते सुद्धा वर्णन करता येत नाही। परंतु विद्यार्थी मित्रांनो, असंच तुमचं जे काही प्रेम आहे ते प्रेम राहावं आणि आपल्या विषयाच्या प्रत्येक बाबीपर्यंत मी तुम्हाला घेऊन जावं अशी या सर्व गोष्टीमधून आपण अपेक्षा ठेवू। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण राज्यशास्त्राचा अभ्यास सुरू केलेला आहे त्यावेळेस पहिली गोष्ट मी तुम्हाला अशीही सांगितलेली आहे की राज्यशास्त्र आणि त्याबद्दलच्या वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत या समजून घेण्यासाठी अशी आपली एक आपण सोपी पद्धत विकसित केलेली आहे। ती आहे आपल्या बोर्डच्या संदर्भातील ज्या पद्धतीने आपण बोर्ड लेखन करतो ते बोर्ड लेखन तुम्हाला चांगल्या पद्धतीचं समजावं आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे असाव्यात हा यामागचा उद्देश आहे। ही पद्धत अतिशय सोपी आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला गूढतेकडे नेणारी सुद्धा नाही, म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला ही पद्धत चांगलीच आवडत आहे। या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला आपला मूळ विषय सुरू करण्यापूर्वी हे तुम्हाला असं सांगावं लागतं की इथपर्यंत तुम्ही या सर्व गोष्टी पाहत आलेला आहात हे लक्षात घ्या। आतापर्यंतचे सर्व व्हिडिओज पाहिलेले आहेत, मग माझा एक तर तुमच्याकडे असा अधिकार बनतो की हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही लाईक करता। म्हणजे या ठिकाणी जे लाईकचं बटन आहे ते लाईकचं बटन तुम्ही आता दाबून टाका, म्हणजे आपला व्हिडिओ सुरू होईल। इथपर्यंत दाबलं लाईकचं बटन, ठीक आहे। आता नंतर या ठिकाणी सबस्क्राईबचं सुद्धा एक बटन आहे लाल रंगाचं, ते सुद्धा दाबून टाका, म्हणजे मला काय वाटेल की वा 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 विद्यार्थी हे आपल्याला चांगल्या पद्धतीची प्रेरणा देत आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत या सर्व गोष्टी ठीक आहेत। आपण असं हेही पाहू की आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये पुढे जायचं आहे आणि पुढे जात असताना आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी की आपल्याला शासन संस्थेच्या या तीन अंगापैकी, म्हणजे तीन अंग कोणते तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ, असे हे शासन संस्थेचे तीन अंग आहेत।
ऑर्गन्स त्याला असं म्हटलेलं आहे, वर आपण इंग्लिशमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये जरी लिहिलेलं असेल तरीही तुम्हाला हे सर्व मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न करत असतो, हे लक्षात घ्या. आता या 3 अंगापैकी पहिलं जे काही अंग आहे हे कायदेमंडळ. याच्या संदर्भात माहिती पाहताना जो आपला प्रश्नाचा रोख असतो तो असतो कायदेमंडळ म्हणजे काय किंवा कायदेमंडळाची कार्य काय, अशा पद्धतीचा प्रश्न किंवा याच भोवती फिरणारा तुम्हाला प्रश्न येईल. या प्रश्नाची आपल्याला जी काही सोडवणूक करायची ती आपल्याला 3 पार्टमध्ये करायची, आणि ती म्हणजे पहिली प्रस्तावना, दुसरं या कायदेमंडळाचा अर्थ सांगणे, आणि तिसरा म्हणजे कायदेमंडळाची कार्य अशा पद्धतीचा, आणि समारोपाचा पार्ट म्हणजे आपल्या लास्टला ते आलेलं आपल्या उत्तराचं म्हणजे अंतिम आपलं मार्क घेण्याचं ते एक शस्त्र. समारोपामध्ये जर करेक्ट समारोप आपण करू शकलो तर निश्चित आपल्या परीक्षकावर त्याचा चांगला पद्धतीचा इफेक्ट होतो. त्याच पद्धतीनं आपल्या उत्तराची सुरुवात सुद्धा चांगल्या पद्धती पाहिजे, म्हणून आपण हे सर्वप्रथम जे काही इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला प्रस्तावना असं आपण संबोधलेलं आहे. आता त्या ठिकाणी आपण लिहिलं की शासनाची कार्य ही अलग अलग असावी, ही याच्या मागची मुख्य भूमिका आहे. पूर्वी ज्या वेळेस म्हणजे शासन संस्थांचा अभ्यास करत असताना ज्या ज्या गोष्टी निदर्शनास येतात की त्यामध्ये या 3ही शाखा एकत्रित काम करायच्या, परंतु नंतरचा जसजसा कालखंड बदलत गेलेला आहे तसतसं या सर्व गोष्टी कशा बदलत गेलेल्या आहे आणि हा विचार पुढे आलेला आहे. म्हणून 3ही शाखा वेगवेगळ्या असाव्यात असा एक विचार हा या ठिकाणी लक्षात घ्यायचा. दुसरा जो काही पार्ट आपण या ठिकाणी लिहून ठेवला, शासन संस्थेच्या या 3 शक्ती आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. म्हणजे हे जे काही 3 अंगे आहेत हे प्रमुख शक्तीची अंगे आहेत आणि या माध्यमातून शासनाचं काम चालू असतं. हा भाग या ठिकाणी लक्षात घ्या. आता याच्या संदर्भातला जो विचार आहे, सैद्धांतिक जो काही विचार आहे, तो विचार कुठे सुरू झालेला आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी ते सुरुवातीला आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये द्यावं लागतं. हे इंट्रोडक्शन मध्ये जर दिलं तरच मग आपलं उत्तर पुढे जातं, हे लक्षात घ्या. आणि त्याचं कारण असं आहे कारण आपल्याला पुढचं उत्तर या सर्व गोष्टींशी कनेक्ट करून द्यावं लागतं, म्हणून हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. सत्ता विभाजन ही मॉन्टेस्क्यूच्या स्पिरिट ऑफ द लॉज या ग्रंथात उल्लेख केलेल्या एका भागापैकी आहे. म्हणजेच मॉन्टेस्क्यूचा स्पिरिट ऑफ द लॉज हा जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथापासून, म्हणजेच आपण असं पाहतो की सत्तेचं विभाजन व्हावं ही जी काही संकल्पना आहे ती संकल्पना इथून पुढे आलेली आहे. आणि मग आपण असं पाहतो की हे जे काही 3 अंगामध्ये विभाजन आहे ते अशा पद्धतीचं होत गेलेलं आहे. आणि मग आपल्याला आजचं जे काही स्वरूप दिसतंय त्याचं मूळ मॉन्टेस्क्यूच्या या स्पिरिट ऑफ द लॉज इथपर्यंत इथं दिसतं. हा भाग इथे लक्षात घेऊ शकतो. इथपर्यंत तुम्हाला ही प्रस्तावना म्हणजे उत्तराची सुरुवात कशा पद्धतीची करायची हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. आता आपण मूळ जे काही आपल्या प्रश्नाचा किंवा आपल्या आजच्या विषयाचा जो गाभा आहे त्या गाभ्याचा अर्थ समजून घेणे आणि त्याचं स्पष्टीकरण पुढे नेणे हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यावा. आणि तो असा आहे की कायदेमंडळ याचा जो काही अर्थ आहे की देशाच्या राज्यकारभारासाठी नियम तयार करणारी शासनाची जी यंत्रणा असते त्याला विधिमंडळ असे संबोधले जाते. म्हणजे काय की देशाच्या राज्यकारभारासाठी, संपूर्ण देशाचा जो काही राज्यकारभार आहे त्या राज्यकारभारासाठी ज्या कायद्यांची ज्या नियमांची आवश्यकता असते असे सर्व नियम करण्यासाठी विधिमंडळाची आवश्यकता असते. आणि त्याला विधिमंडळ असे संबोध, जी संस्था करते काम त्याला विधिमंडळ असं संबोधलं जातं. हे आपण या ठिकाणी पाहायचं. त्यामध्ये जे काही पुढचा भाग आहे, ज्या देशात या विधिमंडळाचे 2 ग्रह असतात. आता पहा या ठिकाणी हे लक्षात घ्यायला पाहिजे की मग विधिमंडळ किंवा कायदेमंडळाचे जे काही ग्रह असतात तर ते 2 किंवा 1ही असू शकतात. ज्या देशामध्ये 2 ग्रह आहेत त्या देशातील त्या कायदेमंडळाला
द्विग्रही सभागृह किंवा द्विग्रही सदन असं संबोधलं जातं. जिथं एकच ग्रह आहे त्या ठिकाणी एकग्रही सदन असं संबोधलं जातं, म्हणजे विधिमंडळाच्या संदर्भातील असे संबोधले जाते. आता ह्याच्यापैकी त्याच्यातला जो काही दुसरा पार्ट इथं आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या द्विग्रहापैकी किंवा एक ग्रह सभागृहापैकी कोणतं सभागृह चांगलं आहे हे सांगणं कठीण आहे. पहा, इथं लक्षात घ्या की दोन्ही ग्रह चांगले आहेत, परंतु त्याच्यापैकी कोणती व्यवस्था चांगली आहे हे सांगणं कठीण असला तरीही साधारणपणे हे सांगणे कठीण असले तरी आज मात्र जगात बहुतेक देशात द्विसदनात्मक ग्रह आहे. म्हणजे याची उपयुक्तता जी आहे द्विसदनाची, ती उपयुक्तता आज सिद्ध झालेली आहे आणि जगातील बहुतेक देशामध्ये हे द्विसदनात्मक सभागृह आहेत. आपण हा भाग लक्षात घ्यायचा. हा भाग लक्षात घेतल्याच्या नंतर शासनाच्या कार्यकारी शाखेपेक्षा कायदे मंडळाचे कार्य हे महत्वाचे असते. म्हणजे या जे काही ऑर्गन्स असं जे काही वर आपण टायटल दिलेला आहे तो भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचा आणि तो भाग पाहताना हा आपण असं म्हणायचंय की हे जे काही 3 अंगे आहेत, आता याच्यातील कोणतं श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ ह्याची तुलना किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायचं नाही, त्याची चर्चा सुद्धा करायची नाही. परंतु कार्याच्या दृष्टीने ज्यावेळेस आपण कार्य असं म्हणतो त्या कार्याच्या दृष्टीने हे जे काही काम आहे म्हणजे शासनाच्या कार्यकारी शाखेपेक्षा कायदे मंडळाचे कार्य हे महत्वाचे असते. फक्त एवढा शब्दप्रयोग वापरला आपण, महत्वाचे असते. विधिमंडळ आपले कार्य एका पद्धतीने करते. म्हणजे कोणत्याही देशातील विधिमंडळ, हे लक्षात घ्या, कोणत्याही देशातील विधिमंडळ एका विशिष्ट पद्धतीने कार्य करत असते, असा या ठिकाणी भाग आपण लक्षात घ्यायचा. हा भाग लक्षात घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करत आहोत आणि त्यातली त्यात म्हणजे इंट्रोडक्शन, म्हणजे आपल्या पेपरचं नाव काय आहे की इंट्रोडक्शन ऑफ पॉलिटिकल कन्सेप्ट्स, म्हणजे जे काही आपल्या संकल्पना आहेत राज्यशास्त्रामधील ज्या काही संकल्पना आहेत त्या सर्व संकल्पना आपल्याला समजाव्यात. आता बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतात, हा प्रश्न लिहित असताना एक गोष्ट अशी वापरतात की त्या ठिकाणी फक्त भारत आणि भारताचाच संदर्भ देतात. ठीक आहे, तुम्हाला आपल्या देशातील या सदनाचा किंवा या व्यवस्थेचा अभ्यास व्हावा हा एक त्या मागचा भाग आहे किंवा तो तुम्हाला समजायलाही पाहिजे. परंतु त्याच्यासाठी आपण स्वतंत्र एक पेपर आहे की आपला, म्हणजे महाराष्ट्र शासन जसं म्हणतो तसं भारतीय शासन आणि राजकारण असं जे म्हणतो त्यामध्ये आपण या सर्व गोष्टी स्वतंत्रपणे शिकतो आणि हे शिकत असताना त्या ठिकाणी या सदनांचा या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास सुद्धा करतो. परंतु हा अभ्यास करताना हे लक्षात घ्या की अशा जे काही संकल्पनेच्या स्वरूपाच्या माध्यमातून राजकीय सिद्धांताच्या संकल्पना ज्या पद्धतीने आपल्याला अभ्यासायच्या असतात या आपल्याला जगभरातील वेगवेगळ्या देशामधील वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात या सर्व आपल्याला आढावा किंवा सर्व जगामधील वेगवेगळ्या गोष्टींचा एक विशिष्ट फ्रेमचा दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्याला हा अभ्यास पुढे न्यावा लागतो. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की असा अभ्यास करत असताना जे काही विधिमंडळाची किंवा कायदे मंडळाच्या संदर्भात जी माहिती आहे तेवढीच माहिती या ठिकाणी आपल्याला प्रस्तुत करायची आहे. हा भाग या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. आता असं जे काही शासन संस्थेचं हे अंग आहे कायदे मंडळ किंवा विधिमंडळ, अशा या अंगाला किंवा कायदे मंडळाला किंवा विधिमंडळाला कोणकोणती कार्य पार पाडावी लागतात हे सुद्धा महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं जे काही आहे ते पहिलं जे काही कार्यखाली मी या ठिकाणी तुम्हाला लिहून ठेवलं की विधी तयार करणे. म्हणजे आपण जसं वर पाहिलेलं आहे की विधी तयार करणे हे तर त्याचं प्रमुख कार्य आहेच, परंतु लोकहित आणि राज्यकारभाराच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकारची कायदे तयार करणे. आपण असं पाहतो की जो काही राज्यकारभार चालत असतो त्या राज्यकारभारामध्ये दैनंदिन गोष्टीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे मंडळाला करावे लागतात. हे प्रमुख काम हे कायदे मंडळाचं आहे. हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आणि तो समजला की मग आपल्याला पुढचा पार्ट समजतो की चर्चा करणे. नंबर 2चं जे काही कार्य आहे ती चर्चा करणे.
ती चर्चा कशावर करायची, तर लोकांचे जे काही प्रश्न असतात सदनात चर्चा करून सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्वाचे कार्य हे कायदे मंडळ किंवा विधिमंडळ करत असते. हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घेतो. म्हणजे पहिलं कार्य कायदे तयार करणे, दुसरं जे काही कार्य आहे ती चर्चा करणे, आणि तिसरं जे काही कार्य आहे ते कार्य आहे अर्थविषयक कार्य. म्हणजे सर्वात महत्वाचं ते कार्य आहे आणि त्या कार्यावर संपूर्ण देशाचं बजेट किंवा देशाच्या या सर्व गोष्टीवर या बाबींचा परिणाम होणार असतो. आणि म्हणून शासनाच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे कायदे मंडळ करते. असा भाग या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचा. जगभरात हे काम या सदनाकडेच असते जनरली, असंही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला या कायदे मंडळाच्या संदर्भात किंवा विधिमंडळाच्या संदर्भातील हा सर्व भाग समजू शकतो. आणि नंबर नेक्स्ट आहे प्रशासकीय नियंत्रण करणे. यात प्रश्न, उपप्रश्न, कामात तहकुबी इत्यादी जे काही बाबी असतात, या सर्व बाबी या अशा पद्धतीच्या कायदे मंडळाच्या माध्यमातून वापरल्या जातात. आणि पुन्हा यात आपण असं पाहतो की ज्या वेळेस अशा पद्धतीचं शासनावर जे काही नियंत्रण ठेवण्याचं काम आहे ते नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा हे ग्रह करत असतात. असाही भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरा जो काही नेक्स्ट जो काही पुढचा भाग आहे कार्याचा, तो आहे न्यायविषयक कार्याच्या संदर्भात. आता या ठिकाणी एक भाग लक्षात घ्यायला पाहिजे की काही देशामध्ये अशा पद्धतीचं न्यायविषयक कार्य सुद्धा या कायदे मंडळाला किंवा विधिमंडळाला करावं लागत असतं. आणि त्याचं उदाहरण जे काही आहे हे उदाहरण जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या काही देशामध्ये आपल्याला जरी देता आलं तरीही त्यामध्ये इंग्लंडमध्ये हे लक्षात घ्या, इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड जे काही सभागृह आहे हे सभागृह सर्वोच्च जे काही न्यायदानाचं काम करतात त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे हा जो काही मुद्दा आहे आपला, हा मुद्दा तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे न्यायविषयक जे काही कार्य आहे हे महत्वाचं कार्य सुद्धा काही देशामध्ये केलं जातं. हा भाग इथं आपण लक्षात घेतला की हे सुद्धा कार्य हे कायदे मंडळाला किंवा विधिमंडळाला करावे लागते. हा भाग या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि नंबर लास्ट जे काही कार्य आहे इतर कार्य, म्हणजे नंबर लास्ट चौकशी समित्या, इतर ज्या काही बाबी असतात अशा समित्यांच्या किंवा इतर बाबींच्या माध्यमातून असे सुद्धा कार्य हे विधिमंडळाला किंवा कायदे मंडळाला करावे लागतात. आणि असे कार्य केल्याच्या नंतर मग आपण असं पाहतो की त्या देशाचा जो काही चेहरा आहे, त्याची जी काही छबी आहे, ही छबी सर्वसाधारणपणे अशा या शासन संस्थेच्या या अंगामध्ये आपल्याला दिसून येते. आणि मग आपण असं पाहतो की देशाची पूर्ण जी काही छबी आहे किंवा चित्र आहे हे कशा स्वरूपाचं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होऊ शकतं. इथपर्यंत शासन संस्थेच्या अंगामध्ये आपल्याला कायदे मंडळाच्या संदर्भात किंवा विधिमंडळाच्या संदर्भात माहिती पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पहिली प्रस्तावना, नंतर कायदे मंडळाचा अर्थ आणि नंतर कायदे मंडळाची कार्य. आता जो काही आपल्याला प्रमुख पार्ट, जो काही इम्प्रेशन, म्हणजे ज्याला आपण इम्प्रेशन, थंब इम्प्रेशन जसं म्हणतो ना, तसं थंब इम्प्रेशन जे काही आपल्याला करायचं आहे ते लास्ट थंब इम्प्रेशन आपलं काय की समारोपाच्या माध्यमातून. म्हणजे उत्तर आपलं एकदम करेक्ट यायला पाहिजे, उत्तरामध्ये कुठली चूक नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं आपण दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दलचं जे काही आपलं मत आहे ते मत सुद्धा आपल्याला आपल्या या लास्टच्या समारोपाच्या पार्टमध्ये व्यक्त करता आलं पाहिजे. म्हणजे जसं आपण विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये हे लिहितो, हीच सवय तुमची ही स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा असावी. आणि त्यातली त्यात UPSC सारख्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीच्या उत्तर लेखनाची कला सुद्धा तुमच्याकडे निर्माण व्हावी. म्हणजे आपल्याला जी काही कला आहे, जे काही कौशल्य आहे, हे कौशल्य अशा पद्धतीचं उत्तर लेखनाचं कौशल्य आपण शिकू शकतो. आणि यासाठी ही कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मतितार्थ तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि लास्ट जे काय आहे समरीच्या स्वरूपामध्ये आपण समारोप केलेला आहे आणि तो आहे व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी
या तीनही शाखांचे कार्य स्वतंत्र असणे गरजेचं आहे. म्हणजे पहा की व्यक्ती स्वातंत्र्याची जी काही संकल्पना आहे, या संकल्पनेचा जसजसा जगामध्ये विकास होत गेलेला आहे तसतसं आपण असं पाहतो की त्यासाठी किंवा त्या अनुषंगाने म्हणजे सर्वात महत्वाची जी काही प्रायोरिटी आहे ती आहे आज लोककल्याणकारी राज्याच्या संदर्भात. म्हणजे जगात जी काही लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आज दृढमूळ होत चाललेली आहे, ती जर चांगल्या पद्धतीची व्यवस्थितपणे रुजवायची असेल तर लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित किंवा सुरक्षित ठेवायचं जर असेल तर त्यासाठी अशा पद्धतीच्या शासन संस्थेच्या या 3 ऑर्गन्सची म्हणजे शासन संस्थेचे जे 3 अंगे आहेत त्या 3 अंगांची आवश्यकता आहे. पैकी आज आपण कायदेमंडळ किंवा विधिमंडळ याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. मला असं वाटतं की इथपर्यंत आपल्या या सर्व उत्तराचा समारोप करून आपल्याला हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला आता या ठिकाणी वाइंड अप करणं आवश्यक आहे. मागच्या सर्व व्हिडिओज प्रमाणे हाही व्हिडिओ आणि आपलं स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करताल आणि लगेच या बेल आयकॉनवर बोट लावून तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा प्राप्त करताल. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहिताल आणि ती तुमची सूचना माझ्यापर्यंत आली की मलाही प्रेरणा मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे.